कसे असे कसे बोलायचे तुझ्या विना असाय। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्या चॅनल पहिल्यांदा जेवढं खतरनाक टोटल आणलंय, भरपूर जणांचा मला मेसेज आला, भाऊ एक लग्नपत्रिकेवर व्हिडिओ घेऊन ये, त्या व्हिडिओच्या आधी एक PLP आम्हाला देऊन टाक, त्या विषयी ओके। तर फायनली मी आज टोटल बांधलं मित्रांनो, जे आपलं 1-2 दिवसात जे टोटल येणार ते आपलं व्हिडिओ एडिटिंगवर असणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला जे टेक्स्ट वगैरे सगळ्या गोष्टी एडिटिंगच्या PLP आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार, काय विषय नाही ओके। उद्याच आपले एक आपण असा व्हिडिओ कसा बनवायचा याचं टोटल तुम्हाला नक्की येणार आहे। तर राहिला विषय मित्रांनो मटेरियलचा, तर भरपूर जणांचे मला मेसेज असे येतात मित्रांनो की भाऊ तो मटेरियल कुठं देतो, तू PLP नाही देत, PLP मध्ये पासवर्ड नसतो, व्हिडिओमध्ये पासवर्ड नसतो, सगळ्या गोष्टी तुम्ही मला मेसेज करताय। तर तुम्हाला मी लाईव्ह टेलिग्राम ओपन करून दाखवतो, तर जे आपलं जे सर्व मटेरियल मी प्रोव्हाइड करतो सर्व टेलिग्रामला टाकतोय। तर कालचा एक व्हिडिओ अपलोड केला होता मी वेडिंग पॅनल एडिटिंगवर, तर बघू शकते तर थंबनेल तुम्हाला इथं शो होऊन जाते, तर त्या थंबनेलच्या खाली सर्व तिथं मी मटेरियल मी प्रोव्हाइड केले, बघू शकता तुम्ही। आता एक झिप फाईल तुम्हाला लग्नपत्रिकाची, त्या झिप फाईल ओपन केल्यानंतर बघू शकता ॲटोमॅटिक तुम्हाला एक ॲप्लिकेशन ओपन होऊन जाईल, ते म्हणजे रार नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर प्ले स्टोरला अवेलेबल, तिथं तुम्ही इन्स्टॉल करून टाका, काय विषय नाही। तर अशात पण तुम्हाला हे जे आपला आजचा थंबनेल आहे मित्रांनो बघू शकते, फुल स्क्रीन व्हिडिओ इनोव्हेशन व्हिडिओ एडिटिंगचं 5 PLPचं हे जे तुम्हाला थंबनेल आहे, या थंबनेलच्या खाली तुम्हाला आता जे सर्व PLP आहे ते सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देणार आहे। तर सगळ्यात मेन म्हणजे त्या PLPला मी पासवर्ड टाकला मित्रांनो, 6 अंकी पासवर्ड आहे आपला, तर तो पासवर्ड असणार आहे तुमचा 3 स्टेपमध्ये, तर 3 स्टेपमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसणार, आणि पण तुमचा तो पासवर्ड असणार आहे। तर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट, चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर स्टार्टिंगला काय करायचं मित्रांनो, एक तुम्हाला ॲप्लिकेशन आहे, एक फोटोरूम नावाचं ॲप्लिकेशन आहे, तर हे ॲप्लिकेशन मी टेलिग्रामला प्रोव्हाइड केलं आहे, बघू शकता। तर तुम्हाला इथं टेलिग्राम ओपन केल्यानंतर तुम्हाला एक वर पिनड मेसेज बघायला भेटेल आपल्या प्रोफाईलच्या खाली, त्या पिनड मेसेजवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता एक नंबरलाच मी कालच सोडलं आहे फोटो कटआउट करण्यासाठी बेस्ट ॲप, तर ही ॲप इथे इन्स्टॉल करून घ्या। तर इन्स्टॉल केल्यानंतर हे फोटोरूम नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका। जेवढे तुमचे नवरदेवाचे जेवढे इमेज असेल तर सर्वांनी इथं तुम्हाला कटआउट करून घ्यायचं आहे। इथं हा एक इंटरफेस तुम्हाला फोटोरूमचा शो होऊन जाईल, तर स्टार फ्रॉम फोटोवर क्लिक करा, जो तुमचा नवरी मॉडेलची इमेज आहे समजा नॉर्मली त्याला मी सिलेक्ट करून घेतो। तर आपण हा एक मॉडेलची इमेज सिलेक्ट केला आहे, तर बघू शकता थोड्याफार वेळात ते ॲटोमॅटिक आपल्या कटआउट करून देतं आहे स्कॅन करून, काय विषय नाही ओके। हे बघू शकता तर ॲटोमॅटिक आपला कटआउट इमेज झाला आहे। अशा पण इंटरफेस आल्यानंतर इथं ट्रान्सपरंटचं खाली 3 नंबरला ऑप्शन बघायला भेटतं आपल्याला, व्हाईट ब्लॅक आणि ट्रान्सपरंट, त्यावर क्लिक करा। तर क्लिक केल्यानंतर खाली एक फोटो क्लिक करा ब्ल्यू कलरमध्ये, सेव्ह टू गॅलरी, आणि वरती डन। तर अशा पण तुमचा इमेज एक्सपोर्ट झाला आहे। परत बॅक या, परत तुम्ही स्टार्ट फ्रॉम फोटोवर दुसरा इमेज इथं कटआउट करू शकता, ही झाली तुमची कटआउटची पद्धत ओके। तर अशा पण आता तुम्हाला घ्यायच्या झिप फाईल ओपन करून, आता नॉर्मल समजा ही माझी झिप फाईल आहे, अशा मी तुम्हाला एक झिप फाईल भेटेल थंबनेलच्या खाली व्हिडिओ PLP.zip या परत, तर त्या PLPला मी घेतोय रार ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून, तिथं शेअर करून रार ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून घेतो। तर हा एक तुम्हाला इंटरफेस अशा बघायला भेटेल, तर बघू शकता इथं स्किपवर क्लिक करायचं, इथं ओके म्हणा, तर ओके म्हटलं तर बघू शकतो तुम्हाला हा की इथं पासवर्ड बघायला भेटेल, तर पासवर्ड मी तर टाकून घेतो। तर हे बघू शकता आपली जी फाईल आहे मित्रांची एक्सट्रॅक्ट झाली, तर वरती बघू शकता फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा म्हणजे तुम्हाला 5 PLP बघायला भेटेल, एक शिव, एक विवाह, निमंत्रक आणि चिरंजीवन गणपती, या पण एक 5 PLP मित्रांनो। या सर्व गोष्टी बनला आपल्या खूप मेहनत लागली, त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करून टाका। उद्याच लगेच तर टोटल येणार, तुम्ही आज फक्त हे सर्व गोष्टी मटेरियल क्रिएट करून रेडी ठेवा, उद्या तुम्हाला व्हिडिओ कशाने बनायचं तुम्हाला ते नक्की दाखवणार आहे। तर पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्या, हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरला अवेलेबल आहे, काय विषय नाही ओके। तर या गोष्टी तुम्हाला माहितीच असेल, मी तुम्हाला ज्यांना कोणाला नसेल माहिती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, काय विषय नाही। हे टेक्स्ट याला ओके डिलीट करून ओके म्हणा। आता नीट लक्ष द्या PLP कशी ॲड करायची, वरती कोपऱ्यात तुम्हाला एक 3 डॉट बघायला भेटेल, तर 3 डॉट क्लिक करून टाका, open.plp फाईलवर क्लिक करा open.plp फाईलवर क्लिक केल्यानंतर तर वरती तुम्हाला एक PLPचं ऑप्शन बघायला भेटेल, तर PLPवर क्लिक करा। आता मी तुम्हाला जी फाईल दिली मित्रांनो, तुमच्या डाउनलोडच्या फाईल मॅनेजरमध्ये आली असेल, तिला तुम्ही पहिले शोधून घ्या,
तर या पण आपली जी फाईल आहे बघू शकता. आता तुम्हाला एक्सट्रॅक्ट केल्यानंतर अशा म्हणजे एक फाईल बघायला भेटेल व्हिडिओ PLP. तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशापर्यंत 5 PLP बघायला भेटेल. तर एक नंबरची जी आपली गणपतीची PLP, ते गणपतीचे PLP क्लिक करून ओपन अँड ॲड म्हणा यापर्यंत. ओके, तर मी ऑलरेडी ॲड करून घेतली. तर सगळ्या PLP तुम्हाला अशापर्यंत परत ॲड करून घ्यायच्या. परत 3 डॉट क्लिक करून ओपन डॉट PLP फाईलवर अशापर्यंत तुम्हाला 5 PLPच्या टोटल आपल्या ॲड करून घ्यायच्या. तर ॲड केल्यानंतर इथं माय प्रोजेक्टवर क्लिक करायचं आणि तुम्हाला अशा 5 PLP बघायला भेटेल माय प्रोजेक्टमध्ये. तर आपल्याला एक नंबर ओपन करायची म्हणजे गणपतीची 1. तर गणपतीवर क्लिक करतो म्हणजे तो ओके म्हणतो. तर हे बघू शकतो तुम्हाला हा एक इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल गणपतीचा. एकदम खतरनाक मी बनवायचा प्रयत्न केला, काय विषय नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, तर या PLPमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही. लेअर पॅटर्नवर क्लिक करा. श्री गणेश या नामाच्या खाली तुम्हाला एक 2 युनिकोडचे नाव बघायला भेटतील जे आपण ॲड केले, जाधव आणि मार्कवाड. ओके, तर जाधव याच्या क्लिक करतो पहिले, बाकी लॉक करून टाकतो खालचं नाव. आता त्या जाधव नावाच्या क्लिक केल्यानंतर हे नाव कसं चेंज आउट करायचं त्यावर डबल टॅप करा. हा जो युनिकोड आहे मित्रांनो, तर तुम्हाला मटेरियलमध्ये एक लेआउटची PDF प्रोव्हाइड केली. त्या PDFमध्ये बघायचं कोणतं अक्षरला कोणता फॉन्ट, इथं कोणती टायपिंग केली, तर त्यानुसार ते तुम्हाला टाईप करायचं. त्याचा डायरेक्ट फॉन्ट हा इनपेटी फॉन्ट आहे मित्रांनो. याची जी लेआउटची PDF आहे तुम्हाला मी प्रोव्हाइड केली मटेरियलमध्ये, त्या टाईपमध्ये तुम्ही ते फक्त दोन्ही नाव ॲड करून टाका. बाकी काही नाही, सोपं आहे मित्रांनो. अशा पण केलं तर लेअर पॅटर्न क्लिक करा. बॅकग्राऊंडला जो आपण ॲड केली बॅकग्राऊंड तिला हाईड करून टाका. इथं 4 नंबरला ऑप्शन, तिथं जाऊन इथं ट्रान्सपरंट करून टाका. या पण तुम्हाला शोऊन जाईल. आणि वरती क्लिक करून टाका सेव्ह ॲज इमेज आणि डिफॉल्ट जाऊन अल्ट्रा करा, सेव्ह टू गॅलरी करा. सेव्ह टू गॅलरी केल्यानंतर एक तुमची गणपतीची पेन तुम्हाला ॲटोमॅटिक सेव्ह होऊन जाईल. एक आपली झाले पार्ट 1ची PLP. ओके, सेव्ह मटेरियलमध्ये काय विषय नाही. परत माय प्रोजेक्टवर क्लिक करा. चिरंजीव आहे आता मित्रांनो, इथं ओके म्हणा. हे बघू शकता. परत लेअर पॅटर्न क्लिक करा. इथं बघू शकता इथं सुद्धा आपण तोच फॉन्ट यूज केला युनिकोडमध्ये. लेआउटची PDF बघायची आणि त्यानुसार तुमच्या जे चिरंजीव मुलाचं नाव असेल ते त्या टाईपमध्ये ॲड करायचं. बाकी जो आपण खाली जो फॉन्ट ॲड केला मित्र तो मराठी फॉन्ट आहे, डायरेक्ट पेस्ट करा, काय विषय नाही. ओके, आता इथं हाईड करून टाका मुलीचं इमेज. जो मी कपलचा इमेज ॲड केला तुम्ही इथं मुलाचा टाकू शकता, काय विषय नाही. ओके, मी डेमोसाठी एक इमेज घेतला. इथे इमेज ॲड करण्यासाठी प्लसच्या आयकॉन क्लिक करून फ्रॉम गॅलरी म्हणा आणि गॅलरी ओपन होऊन झाली. तिथून तुम्ही दुसरं इमेज इथे ॲड करू शकता. हे बघा, या हिशोबाने तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. अशा म्हणजे सगळं केल्यानंतर मी येतो बॅक. सगळं केल्यानंतर परत तिथं ट्रान्सपरंटवर क्लिक करा. वरती क्लिक करून सेव्ह ॲज इमेज म्हणा, डिफॉल्ट जाऊन अल्ट्रा आणि आपण सेव्ह टू गॅलरी. सेम प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना करायची. आता आपले ओपन करायची शुभवेळची PLP, इथं ओके म्हणतो. तिला काहीच करत नाही मित्रांनो, फक्त जे खालचं जे डेट आहे बाकी शिववेळ सर्व ऑलरेडी मी सेट केलं. फक्त खालची डेट तुम्हाला चेंज आउट करायची. ती जे आपला आहे तो मराठी फॉन्ट आहे. डायरेक्ट त्याच्यावर अनलॉक करून डबल टॅप करून डायरेक्ट पेस्ट करा आणि इथं जाऊन ट्रान्सपरंटवर जाऊन डायरेक्ट खाली इथं सेव्ह करून टाकायचं. ओके, तर आता येतो मी माय प्रोजेक्टवर. आता तुम्हाला ॲड करायचं विवाह, इथं ओके म्हणतो. आता इथं हळदी समारंभ, विवाहस्थळी सर्व जे फॉन्ट आहे सर्व मराठी टाईप केले मी. फक्त जे आपल्या नवरीचं नाव आहे मित्रांनो त्या टाईपमध्ये युनिकोड आहे, तर त्याची सॉ लेआउट मी एकदम सोपं काय विषयाने समजून जाईल. आता तिथं वरचा जो इमेज आहे तो कशा पण लावायचा. आता इथं बघ खालून 2 नंबर तुम्हाला एक शेप बघायला भेटत. त्या शेपवर क्लिक करून तिथं 3 नंबरला ऑप्शन त्यावर या आणि इथं तुम्हाला एक टेक्स्चर म्हणून ऑप्शन बघायला भेटत. टेक्स्चर क्लिक करायचं, इथं गॅलरीवर क्लिक करायचं. जो तुमचा मॉडेलची इमेज असेल तर या बघ पद्धतीने तुम्हाला चेंज आउट करून दाखवतो. एक नॉर्मली कोणता पण मॉडेलची इमेजचा घ्या मित्रांनो. समजा मी हाय घेतला मॉडेलची, तर इथं 4.3 मध्ये त्याला पहिले सिलेक्ट करून घेतो आणि इथे यस म्हणतो. हे बघू शकता. आणि इथं खालून स्केल तुम्ही वाढू शकता तुमच्या हिशोबाने. हे बघू शकता. अशा पण तुम्हाला तर लागून जाईल, काय विषय नाही. ओके, तर आपल्याला या पद्धतीने आपलं ऑलरेडी आहे तसं ठेवतो. एवढं केल्यानंतर परत याला सुद्धा तुम्हाला सांगतो ट्रान्सपरंट करून टाका. परत याला सेव्ह ॲज इमेज डिफॉल्टमध्ये जाऊन अल्ट्रामध्ये सेव्ह करून टाकायचं, काय विषय नाही. ओके, या पण तुम्ही ते करून टाका. परत माय प्रोजेक्टमध्ये तुमच्या लास्टचं आहे आपलं निमंत्रण, त्याला पण ओके करून टाकतो. याला तुझं सेम त्या पण टेक्स्चर ॲड करायचं. मागून जो आपण इमेज ॲड केला तो त्या टाईपमध्ये ॲड करून टाका. निमंत्रणमध्ये फक्त समस्त तुमचं जे असेल नाव इथं पेस्ट करून द्या. बाकी आहे तेच राहू द्या, काही चेंज आउट नको करू. याला पण ट्रान्सपरंटमध्ये जाऊन डायरेक्ट सेव्ह करायचं. तर असे म्हणजे सर्व मटेरियल तुम्ही रेडी करून ठेवा. उद्याच आपला व्हिडिओ तर हा व्हिडिओ कशाने बनवायचा एकदम खतरनाक व्हिडिओसुद्धा बनला मित्रांनो. सर्व त्याच्या ओव्हरली जे पॅटर्न सर्व मी एकदम प्रॉपरमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नक्की व्हिडिओ येणार उद्या आणि नक्की व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार. त्यामुळे हे मटेरियल आता तुम्ही रेडी करून ठेवा. या सर्व ज्या गोष्टी ते एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. आता स्क्रीनवर तुम्हाला मी पासवर्ड 3 स्टेपमध्ये सांगितलं मित्रांनो. पासवर्ड एकदम
सोपं मित्रांनो, काय विषय नाही, एकदम 3 स्टेपमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला पासवर्ड, म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला दाखवलं, मी बोलून नाही दाखवलं मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला मी पासवर्ड टाईप करून दाखवलं आहे. ओके, तर अशा मी तुमची आजची जी PLP होती मित्रांनो, एकदम जबरदस्त आपलं झालं आहे. तर अशाने व्हिडिओ उद्या मी नक्की टोटल घेऊन येतो. तर चला मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.